नमस्कार, आपण पाहतात पुणे सुपरफास्ट. पाहुयात दिवसभरातील घडामोडी. कडाक्याचे ऊन व वाढत्या तापमानाचा परिणाम धरणांच्या पाणी साठ्यावर होत असून धरणांची पाणी पातळी ही झपाट्याने खालावत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंबे धरणात आजच्या स्थितीला 11% पाणी साठा शिल्लक आहे. डिंबे धरणासह कुकडी प्रकल्पातील इतर धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतीच्या पाण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या भागात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चाकण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या नियोजन बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना घडली. या गोंधळानंतर 2 जून रोजी नंदी चौक मंचर येथे होणाऱ्या आंदोलनात प्रभाकर बांगर सहभागी होणार का याबाबत शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र प्रभाकर बांगर यांनी स्पष्ट भूमिका घेत आपण 2 जूनच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी 4 जून रोजी स्वतंत्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या कांदा पिकाला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढला असतानाही बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे. दरम्यान चाकण येथील बैठकीत झालेल्या वादामुळे आंदोलनाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात कांदा प्रश्नावर वेगवेगळ्या पातळीवर आंदोलने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगतो मी तुम्हाला, अशा नौटंकीबाज माणसाच्या किंवा राजकीय पोळी भाजून शेतकऱ्याच्या नावाखाली भाजणाऱ्या माणसाच्या आंदोलनाला जायची आम्हाला गरज नाही. आम्ही आंदोलन आमचं 4 तारखेला परत पुकारले, लक्षात घ्या. याच्या आधी केलं रोज आंदोलन आम्हाला नवीन नाही, आमच्या ते 5वीला पुजले. त्यामुळे हे कोण राष्ट्रीय नेते नाहीत पुढाले, तेव्हा यांच्या आंदोलनाला जायचं गरज नाही पडली. आमची संघटना स्वतंत्र आहे, स्वतंत्रपणे शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीर आहे. तुम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अखेर 15 जून पासून भाविकांसाठी खुले होणार आहे. मात्र मंदिर पूर्ण वेळ खुले राहणार नसून सकाळी 7 ते 11 या वेळेतच दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. दररोज फक्त 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे नवीन सभामंडप तसेच विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. सुरुवातीला ही कामे 3 महिन्यात पूर्ण करून एप्रिल महिन्यात मंदिर खुले करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र कामे अपूर्ण राहिल्याने 9 एप्रिल नंतरही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 31 मे रोजी मंदिर खुले होईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र विकास कामे अद्याप पूर्ण न झाल्याने आता 31 मे ऐवजी 15 जून पासून मर्यादित वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी होणार याकडे लागले होते. दरम्यान आता शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी संदर्भात मोठे संकेत दिले असून शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत कर्जमाफीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले. गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक संकट, उत्पादन खर्चात वाढ आणि शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा व्यक्त केली जात होती.
कृषी मंत्र्यांच्या या विधानामुळे राज्यातील बळीराजामध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. नारंगाव बायपासवर नाशिककडून पुण्याकडे जाणाऱ्या बटाट्याने भरलेल्या 10 टायर ट्रकने मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नारंगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी जुन्नर नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी बोलविण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव नारंगाव ते पुणे मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. तसेच वाहने पर्यायी मार्गाने पुण्याकडे वळविण्यात आली होती. डिंबे धरणातील पाणीसाठा केवळ 11% आल्याने धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेल्या जुन्या आंबेगावचे अवशेष आता पुन्हा दिसू लागले आहेत. पूर्वीची बाजारपेठ, शासकीय कार्यालये, मंदिरांचे अवशेष आणि त्या काळातील वास्तू पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. धरण बांधकामानंतर पाण्याखाली गेलेले हे गाव अनेक वर्षांनी पुन्हा समोर आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. त्या काळातील जीवन पद्धती, संस्कृती आणि ग्रामरचनेचे दर्शन नव्या पिढीला घडत असल्याने परिसरात या ऐतिहासिक अवशेषांची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे धरणातील घटलेला पाणीसाठा भविष्यातील पाणी टंचाईची चिंता देखील वाढवत आहे. कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या नियोजनासाठी चाकण बाजार समिती येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांच्या पुढाकारातून घेण्यात आली होती. मात्र बैठकीदरम्यान देवदत्त निकम हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी माईक हातात घेत देवदत्त निकम यांच्या समर्थनार्थ घोषणा देत त्यांची वाहवाह करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बैठकीचे वातावरण अचानक बदलले. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला. कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा होणे अपेक्षित असताना काही जण स्वतःची प्रसिद्धी आणि वाहवाह करून घेत असल्याची भावना निर्माण झाल्याने हा वाद झाल्याचे प्रभाकर बांगर यांनी सांगितले. कार्यक्रम हा शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र काही लोकांनी त्याचे रूपांतर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच बैठकीत गोंधळ निर्माण झाला, असे प्रभाकर बांगर यांनी स्पष्ट केले. त्याच पद्धतीनं आम्ही चाकणला कांद्याच्या आंदोलनाची कालची परमिशन त्या ठिकाणी पोलीस संघटना त्या ठिकाणी चाकण पोलीस संघटना घेतली होती. ही त्याची परमिशन, त्याची कॉपी मी आपल्याला दाखवतोय. रितसर पोलिसांची परमिशन कालची 10 वाजेची वेळ त्याच्यामध्ये आहे. कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं, आज बाजार समितीच्या आवारामध्ये आंदोलन करायचं आहे, कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याला रितसर पोलिसांची परवानगी लागते. हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे. अशा पद्धतीची रितसर परवानगी माझ्या स्वतःच्या लेटर हेडवर मी त्या ठिकाणी पोलिसांची घेतली होती. तिथल्या सभापतींशी माझं बोलणं झालं होतं. त्या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष मारुती गोरडे यांचंही बोलणं झालं होतं. त्यानंतर मी स्वतः निघताना सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान बाबाजी काळे आमदारांना देखील फोन लावला. आमदारही त्या ठिकाणी येणार होते. हरकत 100% माझी कोणालाच नाही. तुम्ही आले, या येण्याबद्दलही माझं दुमत नाही. तुम्ही इथं कार्यक्रम घेतला, मनसरला आळे फाट्याला घेतला, आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलो नाही. शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला तुमची वैचारिक भूमिका पटत नाही. वैचारिक भूमिका म्हणण्यापेक्षा त्यांचं जे शिष्टपणाचं वागणं आहे, स्वतःला शहाणं समजणं, स्वतःला जास्त अक्कल असल्यासारखं आणि दुसऱ्याला वापरून घेणे, आम्ही कोणाची सालगडी नाही आहोत. त्यामुळे आम्ही तुमच्या मागे फिरायला मोकळे नाही आहोत. त्या ठिकाणी हा आमचा कार्यक्रम दिसतर चालू होता. त्या ठिकाणी उशिरानं ते आले. आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्ये बोलायला, माईक घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा उदो करायला सुरुवात केली. कार्यक्रम आमचा आणि आंदोलनाचं बोलण्यापेक्षा त्यांनी असं केलं, त्यांनी आंदोलनाची पहिली थिणगी टाकली, तेच खरे वाघ येन, तेले आमके तेले तमकेत, आपलं त्यांची लाल करायला सुरुवात झाली. मग मला ते सहन झालं नाही. एकाचं झालं, दोघांचं झालं. मग मी त्या ठिकाणी उठलो. अरे म्हणलं, हे एकाचं नाव घेऊन हे व्यासपीठ कुठलं आहे? आपण कशासाठी इथं आलो आहे? आंदोलनासाठी आलो आहे का कोणाची लाल करायला इथं आलेत तुम्ही? याला मी आक्षेप घेतला आणि त्याच्यावरून खरा गदारोळ त्या ठिकाणी सुरू झाला. तेही समोर होते, ते एक शब्दही बोलले नाही. आता तो सभ्यपणा दाखवण्याचा तो प्रकार होता. परंतु काही ठराविक त्यांची जी पिलावळ होती ती त्या ठिकाणी आरडाओरडा करायला सुरुवात करायला लागली. मी त्यांना एक सांगितलं, कार्यक्रमाची परमिशन मी घेतलेली आहे, तुम्ही शेतकरी म्हणून. ते म्हणले आम्ही आलो आहे. अरे आले, ठीक आहे, तर तुम्ही बसून ऐका ना, कोण काय सांगते, कोण काय म्हणतंय. पण तुम्हीच माईक घ्यायचा, तुम्हीच तुमच्या नेत्याची आपली नौटंकी वाजवीत राहायची. तुम्हाला जर तुमचा लई उदो करायचा आहे त्याच्यासाठी सेपरेट कार्यक्रम घ्या, असं मी त्या ठिकाणी म्हणालो. आणि तुम्ही रितसर परमिशन घ्या, पाहिजे तर माझ्यानंतर घ्या, आणि तुमचं काय वाजवायची पुंगी तेवढी वाजवा, तुमचा काय उदो करून घ्यायचा तेवढा घ्या. आता
मला माझं वैयक्तिक भांडण कोणाशीच नाही. काही गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांचं आणि माझं वैचारिक भूमिका अजिबात पटत नाही. राहिला प्रश्न, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि आम्ही कोणाचे बांधील नाही. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील विकास आराखड्यातील सुरू असलेल्या कामांची माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी 178 कोटी रुपयांच्या मंजूर कामांचा तसेच नव्याने प्रस्तावित 288 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावीत अशा सूचना वळसे पाटील यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी वास्तू विशारद हेमंत पाटील यांनी विकास आराखड्याची माहिती सादर केली. तसेच सभा मंडप बंदिस्त करून त्याला दरवाजे बसवावेत अशी मागणी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी कैलास बुवा काळे, संजय गवारी, ॲडव्होकेट सुरेश कोत्रे, मधुकर शास्त्री गवंदे, दत्तात्रय हिले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये शिवीगाळ झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ आणि वादावादी होताना दिसत आहे. मात्र व्हिडिओमध्ये रोहित पवार स्पष्टपणे दिसत नसल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे या व्हिडिओबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सदर व्हायरल व्हिडिओची आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाहुयात नेमका काय आहे हा व्हायरल व्हिडिओ. साहेब तुम्हाला साहेब माता भगिनींसाठी विशेष भक्ती यात्रांचे आयोजन. शिवसेना मंचर शहर आणि सरपंच दत्ता गांजळे मित्र परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली भक्ती यात्रांची परंपरा या वर्षीही उत्साहात कायम ठेवण्यात आली आहे. मंचर शहरातील माता भगिनींसाठी अत्यंत माफक दरात सुरक्षित व उत्तम नियोजनासह विशेष भक्ती यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा क्रमांक 9, 10 आणि 11 या संदर्भातील नियोजन पूर्ण झाले असून संबंधित तारखा व दर्शन स्थळांची माहिती आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहे. भक्ती यात्रा क्रमांक 9 12 ज्योतिर्लिंग संकल्पना अंतर्गत विशेष यात्रा. पूर्व नोंदणी केलेल्या महिला भगिनींसाठी ही विशेष भक्ती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आरामदायी स्लीपर कोच बस, निवास व भोजनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेसह यात्रा पार पडणार आहे. प्रमुख दर्शन स्थळे: श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, श्री क्षेत्र ओंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, श्री रेणुका माता मंदिर माहुरगड, श्री चैतन्य कानिपनाथ मंदिर मढी, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड आष्टी सावरगाव, श्री मोहट्यादेवी दर्शन. यात्रा कालावधी बुधवार दिनांक 24 जून ते शुक्रवार दिनांक 26 जून 2026. भक्ती यात्रा क्रमांक 10 यात्रा स्थगित. रामेश्वरम, मदुरई, तिरुपती बालाजी आणि कोल्हापूर दर्शन अशी रूपरेषा असलेली भक्ती यात्रा क्रमांक 10 दिनांक 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 सध्या स्थगित करण्यात आली असून सदर यात्रा नियोजित ठिकाणी जाणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. भक्ती यात्रा क्रमांक 11 उत्तर भारत दर्शन यात्रा. उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी ही भव्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे व बस प्रवासासह निवास आणि भोजनांची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रमुख दर्शन स्थळे: श्री केदारनाथ,
श्री बद्रीनाथ हरिद्वार यात्रा कालावधी रविवार दिनांक 27 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026. नाव नोंदणीची अंतिम तारीख दिनांक 20 जून 2026. विशेष वैशिष्ट्ये: महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी, निवास व भोजनाची चोख व्यवस्था, अनुभवी नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन, धार्मिक वातावरणात सुरक्षित व आनंददायी प्रवास. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.